बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचे आपण अभिवाचन करीत आहोत. मी डॉक्टर औदुंबर मस्के, MS जनरल सर्जरी, MA पाली, LLB. आपण मागचा 8वा भाग पाहिला. त्याच्यामध्ये आपण पाहिले की सिद्धार्थ गौतमाने परिव्रजा घेऊन गृहत्याग करण्याची संकल्प केलेला आहे आणि तो राजवाड्यामध्ये परत येतो. त्याचे माता पिता आणि पत्नी दुःखी होतात, पण यशोधरा त्याची पत्नी ही त्याला धीर देते व त्याच्या मुलाचे आणि मातापित्यांचे संगोपन करण्याचे वचन देते आणि त्याचबरोबर एक मागणी करते की सर्व जगाला कल्याणकारी असलेल्या अशा एका मार्गाचा आपण शोध घ्यावा. भाग 9वा, पुस्तकातील पाठ 18वा, गृहत्याग. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रजा घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचे आश्रम कपिलवस्तूमध्ये होते. त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंथक याच्यावर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाले. ते जसजसे आश्रमाच्या जवळ येऊ लागले तसतसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्यांना भेटण्यासाठी आश्रमाच्या दारापाशी एकच गर्दी केली. आणि जेव्हा ते त्यांच्या जवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले व त्यांनी बंद कमळाप्रमाणे हात जोडून त्यांना वंदन केले. ते सिद्धार्थाच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंतकरणे भावाकुल झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनांनी ते त्यांना प्राशन करीत होते. काही स्त्रियांना वाटले की ते साक्षात कामदेवाचे अवतारच आहेत की काय, कारण तशा सुंदर लक्षणांनी ते जात्याच अलंकृत होते. काहींना तर त्यांची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त असा चंद्रच जणू काही पृथ्वीवर प्रत्यक्ष अवतरला आहे असा भास झाला. दुसऱ्या काही जणी त्यांच्या सौंदर्याला भाळून जणू काही त्यांना गिळून टाकायचे म्हणून एकमेकींकडे नजरा रोखून हलकेच निश्वास टाकीत होत्या. अशा प्रकारे स्त्रिया त्यांच्याकडे नजरा लावून केवळ पाहतच राहिल्या. त्यांच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिव्रजा घेण्याच्या त्यांच्या निर्णयाचा विचार करीत निश्चल स्थितीत त्यांच्याभोवती त्या उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून सिद्धार्थाने आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला. आपण परिव्रजा घेत असताना शुद्धोधनाने व प्रजापती गौतमीने तेथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही, कारण त्यांना ठाऊक होते की दुःखावेगाने ती स्वतःला सावरून धरू शकणार नाहीत. परंतु ती त्यांच्या नकळत अगोदरच आश्रमात येऊन पोचली होती. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तेथे जमलेल्या लोकात आपले मातापिता असल्याचे त्याने पाहिले. आपल्या मातापित्यांना पाहताच तो प्रथम त्यांच्या जवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. त्याला रडत रडतच त्यांना कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हावून काढले. छन्नाने कंथकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधले व तेथे उभा राहिला. शुद्धोधन व प्रजापती रडत असलेली पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यांपासून दूर झाला व छन्न जेथे उभा होता तेथे गेला. सिद्धार्थाने त्याला आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. सिद्धार्थाने परिव्राजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ती वस्त्रे परिधान केली. अशा प्रकारे परिव्राजकाच्या जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ
परिव्रजेची विधिवत दीक्षा घेण्याकरिता भारद्वाजापाशी गेला. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या साहाय्याने आवश्यक तो संस्कारविधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले. परिव्रजा घेण्याची व विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रजेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या पुढील प्रवासाला निघाला. जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता, कारण सिद्धार्थाला परिव्रजा घ्यावयास लावणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडताच तो जनसमुदायही त्यांच्या मागोमाग जाऊ लागला. सिद्धार्थाने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोमा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्यांच्या मागोमाग येत असलेला पाहिला. तो थांबला आणि त्या जनसमुदायास उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोलियांमधील झगडा मिटवण्यात अयशस्वी ठरलो आहे, परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. शुद्धोधन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे व अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ते कमळांनी भरलेल्या एका तळ्यात विसर्जित केले. परिव्रजा म्हणजे संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षांचे होते. लोक त्याची आठवण करून त्याची प्रशंसा करून म्हणत, हेच ते श्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेले, विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली, बुद्धीने व शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेले, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी ते स्वकीयांशी लढले. ते असे शाक्य युवक होते की ज्यांनी स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शिर झुकवलेच नाही, पण स्वेच्छेने त्यांनी शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुखसमृद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता. आणि ते अशा तऱ्हेने जात आहेत की त्यांची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणता येईल अशी कोणतीही वस्तू त्यांनी सोबत घेतलेली नाही. हा त्यांचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय. हे त्यांचे शौर्याचे वैधैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्यांना शाक्यमुनी अथवा शाक्यसिंह असेच म्हणावे लागेल. शाक्यकुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमासंबंधी तिने म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला, धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला. जय भीम, नमो बुद्धाय.